आयोगाची आकडेवारी सुद्धा अगदी प्राथमिक आहे, त्यामुळे जसजशा फेऱ्या पुढे जातील तसतसं चित्र स्पष्ट होईल। महाविकास आघाडी आत्ता 85 जागांवर आघाडीवर आहे आणि महायुती 138 जागा। कळमनुरीमध्ये संतोष बांगर शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत, बच्चू कडू प्रहारचे उमेदवार अचलपूर मधून आघाडीवर आहेत, अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 8 जागांवर आघाडीवर आहे। एक महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीतल्या दोनही पक्ष ज्यांनी नंबर 1च्या जागा लढल्या, नंबर 2च्या ज्यांनी जागा लढल्या, ही दोन्हीही कमजोर कडी, ज्याचा ह्या साखळीतला सगळ्यात कमजोर भाग हा काँग्रेस आणि त्या खालोखाल उद्धव ठाकरे दिसतात आपल्याला, आणि त्यामुळेच महाविकास आघाडीची टॅली ही कमी झाली आहे। तुलनेनं शरद पवारांना जे यश अपेक्षित होतं त्या यशाकडे कुठेतरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सुरू झाली आहे। तर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातला अर्थात आत्ताचा जो प्रभाव आहे तो शरद पवारांचा दिसतोय, आणि हेच महत्त्वाचं असणार आहे महाविकास आघाडीच्या दृष्टीनं। तर काँग्रेसनी जागा अधिक मागून घेतल्या होत्या, खरं तर दीर्घकाळ ती चर्चा चालली आणि शेवटपर्यंत कळलं नाही की महाविकास आघाडीमध्ये कोण किती जागा लढतं आहे, फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं कळत होतं। पण उद्धव ठाकरेंचा परफॉर्मन्स जो आहे तो फार चिंतेची बाब असणार आहे जर हेच कल अशाच पद्धतीनं शेवटी अंतिम निकालामध्ये आले तर। आणि जर आपण 2019चा विचार केला विनोद, तर दोन्ही शिवसेनेचं मिळून आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मिळून आकडा ती जवळपास 54-56चा आकडा जातोय। म्हणजे पक्ष जे फोडले त्याचा फायदा आता भाजपला इथे झालाय विधानसभा निवडणुकीत। त्यामुळे आणि फक्त काँग्रेस ज्यांच्या 44 जागा होत्या ते मात्र बरेच मागे राहताना दिसतात आणि बहुमताच्या अगदी जवळ महायुती पोहोचली आहे। 145 जागा पासून फक्त 5 जागा महायुती दूर आहे, 4 जागा दूर आहे। 141 जागांवर महायुतीने आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे हेच कल कायम राहिले, हीच आघाडी कायम राहिली तर महायुती पुढच्या काही मिनिटांमध्ये बहुमताचा आकडा पार करेल असं चिन्ह दिसतंय। 288 पैकी जे 236 जागांचे निकाल हाती आले त्यानुसार 143 जागांवर महायुती आघाडीवर आहे। बहुमतापासून महायुती आता फक्त 2 जागा दूर आहे। अजून 2 जागांची आघाडी मिळाली की महायुती ही सत्तेच्या अगदी जवळ असेल, बहुमताच्या अगदी जवळ असेल। 145चा आकडा पार केला की महायुतीनं बहुमताचा आकडा, अर्थात हा कलांचा आकडा आहे, जिंकलेल्या जागांचा आकडा नाही।